मित्रांनो, मी आता आलोय नांदूर नाक्यावर. हे माझ्या मित्राचं गॅरेज आहे, मुन्नाचं. त्याला इथे श्याम बाबू नावाने पण ओळखतात. आणि आता तो रॉयल एनफिल्डचा जेन्युइन म्हणजे मेकॅनिक झालेला आहे, त्यांना सर्टिफाय केलेलं आहे. आज मी आलेलो आहे माझ्या मीटिओरचं ऑइल बदलायला. तर ऑइल फिल्टर तो बदलतोय. हे ऑइल फिल्टर आहे. आणि मी आज ह्या गाडीचे मिरर बदलणार आहे. हे जे मिरर आहे हे याच्यामुळं अजिबात मागचा व्ह्यू क्लिअर होत नाही आणि खूप रिस्की बाईक चालवण्यासारखं वाटतं. तर त्यामुळे मी आज ते मिरर पण बदलणार आहे. कोणते मिरर टाकणार आहे स्वस्तात मस्त, स्वस्तात ओरिजिनल आणि मस्त मुन्नाने आणलेले ते. तर थोड्याच वेळेस तुम्हाला दाखवतो. आपण कोणतं ऑइल टाकतोय मुन्ना याच्यामध्ये? 1550 ओरिजिनल बुलेटचं. त्याला काय आहे? लिक्विड गन. हां, येस. तर ज्यांना कोणाला बुलेटच्या कामासाठी शोरूमच्या बाहेर चांगल्या मेकॅनिकची गरज असेल नाशिकमध्ये, त्यांनी मुन्नाला नक्की कॉन्टॅक्ट करावा. त्याचं नाव नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकतो. मित्रांनो, बुलेटमध्ये ना आता हा एक वेंट असतो. हा वेंट याच्यासाठी असतो की याच्यातून जे पाणी असतं पावसाचं वगैरे ते पास व्हायला पाहिजे. हो, तर ते ब्लॉक झालं होतं माझं. तर या नोझलने ते क्लिअर केलं. झालं? थांब मार. नाही रे, ही इकडे आहे पाईप. मित्रांनो, हे आहे रॉयल एनफिल्डचा अख्खा ड्रम. आणि हे जे ऑइल आहे हे आपल्या इंजिनमध्ये आता जाणार आहे. आणि ताजं रक्त आपल्या बुलेटला मिळणार आहे मिटिओरला. ह्या ऑइलचं नाव आहे लिक्विड गन. तर आता हे ऑइल आपल्या इंजिनमध्ये जाणार आणि आपल्या इंजिनला नवीन ताजं तवानं रक्त मिळणार. किती ml ऑइल जातं सर याच्यात? 1700 ml. 1700? 1 लिटर 700 ml. अरे बापरे. तर मित्रांनो, मिटिओर 350 मध्ये 1 लिटर 700 ml 1700 ml ऑइल जातं. हे आहे ओरिजिनल बुलेट गन ऑइल. आपण जे गाडीला आपल्या ह्या मिररचा प्रॉब्लेम आहे, गोल ओरिजिनल मिररचा आहे ना, खूप प्रॉब्लेम आहे, नाहीच दिसत मागचं काही. तर आपण हे बजाजचे, कोणत्या गाडीचे आहे? ॲव्हेंजरचे मी या गाडीला मिरर लावतोय. तो लावून राहिला तिथे आणि ते परफेक्टली फिट होतील. फक्त आता रायडिंग कम्फर्ट कसा आहे त्याचा ते गाडी चालवतानाच कळेल आपल्याला. पण बाकी दिसायला तर कडक दिसता येते. ऑइल बदललंय, ऑइल फिल्टर बदललंय, चेन टाईट केली, चेनला ऑइलिंग केलेलं आहे. चेन लूप मी लावणं बंद केलंय. चेन लूप जास्त टिकाऊ नाही वाटत मला. देखते अभी कसे दिसताय मिरर. मित्रांनो, नक्की कंप्लेंट करा. कंप्लेंट नाही, कमेंट करा की या आपल्या मिटिओरला स्क्वेअर शेपचे आणि क्रोम फिनिश असलेले मिरर कसे वाटतात. याच्याकडे सगळी हायड्रॉलिक सिस्टीम पण आहे मित्रांनो मुन्नाकडं. याचं गॅरेज अतिशय अत्यावध आहे आणि त्याचे ट्रेनिंगचे जे पण असतात गाड्यांचं ट्रेनिंग तो नेहमी सतत घेत राहतो. त्यामुळं सगळ्या लेटेस्ट गाड्यांचं पण काम त्याच्याकडे होतं. सोहम ॲटो वर्क्स नावाचं हे गॅरेज आहे. हे ह्या इकडे नांदूर नाका आहे, हा औरंगाबाद रोड आहे. तर नक्की संपर्क करा. तुम्हाला एकदम जेन्युइन काम इथं करून मिळेल. खोटं नाटक काही सांगत नाही आणि वेळेत काढत नाही पार्ट्यांना. सगळ्या बारीक बारीक गोष्टी, क्लच लिव्हर, ब्रेक ऑइल वगैरे सगळं तो तपासतोय. त्याशिवाय गाडी सोडत नाही. आपल्या नवीन आरशांची फिटिंग झालेली मित्रांनो. स्क्वेअर टाईपमध्ये आहे, क्रोम फिनिशमध्ये आहे.
आता आपण तिला रस्त्यावर घेऊन जाऊ तेव्हा कळेल की त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. ओरिजिनल ॲव्हेंजरचे बजाज ॲव्हेंजरचे हे मिरर आहे जे मी आता मीटरला लावलेले आहे. लेट्स सी. तर मित्रांनो हा आहे आपल्या नवीन मिरर्सचा लुक. कसा वाटतोय तुम्हाला नक्की एकदा कमेंट करून सांगा. मला तर फार कम्फर्टेबल वाटतंय. जे पण आहे छान असा लुक येतोय. पूर्ण रस्ता दिसतोय त्यांचा. तर नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि मी रिकमेंड करतो की हे मिरर तुम्ही तुमच्या गाडीला लावा.